शेवटच्या दिवशी मी विजय स्तंभाला भेट दिलेली आहे आणि त्या हुतात्म्यांनी बलिदान दिलेलं आहे त्या सर्व हुतात्म्यांना मी शहीदांना या ठिकाणी आदरांजली अर्पण करतो। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे शौर्य होतं, बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला संघर्ष शिकवलेला आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलेला आहे, त्या पद्धतीनं आम्ही लढण्याचा जो संकल्प आहे तो संकल्प आम्ही करत आहोत। आणि 2024 जे वर्ष आहे, आजपासून एक नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि हे 2024 वर्ष आम्हाला फार झालेलं आहे हर्ष। म्हणजे जो 2024 जे वर्ष आहे हे देशासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, दलितांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, 140 करोड जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे 2024 जे वर्ष आहे या वर्षामध्ये आमचा नक्कीच संकल्प असा आहे की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जे एप्रिल मे मध्ये निवडणुका होणार आहे 2024च्या, त्या निवडणुकीमध्ये आम्हाला 400 पेक्षा जास्त जागा मिळतील आणि या देशाच्या विकासासाठी, बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी, या देशाचं संविधान मजबूत करण्यासाठी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सरकार येणं अत्यंत आवश्यक आहे। त्यासाठी भारतातला जो दलित समाज आहे हा मोठ्या संख्येनं नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभा आहे। त्यामुळं नक्कीच देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार नक्की येईल असा आम्हाला विश्वास आहे। आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर काम करणारा दलित समाज आहे, जो गरीब समाज आहे, कामगार आहे, ओबीसी आहे, दलित आहे, आदिवासी आहे, या सर्वांना न्याय देण्यासाठी आम्ही संघर्ष करण्याचा संकल्प आजच्या दिनी आम्ही करत आहोत। एनडीएच्या निमंत्रक पदावर वाद सुरू आहे सध्या। एनडीए मध्ये काय निमंत्रक पदाचा वाद आहे असं मला वाटत नाही आहे। जरी वाद असेल तर तो वाद आम्ही सामोपचाराने मिटवू, परंतु निमंत्रक म्हणून बीजेपी आहे, बीजेपी हा सर्वात मोठा पक्ष आहे, त्यामुळे आमच्यामध्ये काही मला वाटतं की वाद असण्याचं कारण अजिबात नाही आहे। आणि जरी तो वाद काय असला तरी आम्ही तो मिटवण्याचा प्रयत्न करू। लोकसभेचा निवडणुकांचा तुम्ही आता विषय काढला आहे, तर लोकसभेसाठी तुम्ही किती जागा मागणार आहात भाजपकडे महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये? देशभरामध्ये आमची भूमिका अशी आहे की देशभरामध्ये आम्हाला एक 8-10 जागा मिळाव्यात अशी आमची भूमिका आहे। त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश आहे, नॉर्थ ईस्टमधली काय राज्य आहे, साऊथ इंडियामधली काय राज्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला 48 जागापैकी 2 जागा देण्याचा विचार करणं आवश्यक आहे। दलितांची मतं जी आहेत, बौद्धांची मतं जी आहेत ती आपल्याला ट्रान्सफर करायची असतील, रिपब्लिकन पक्षाला काही प्रमाणामध्ये झुकमाप देणं अत्यंत आवश्यक आहे। आणि त्यामुळं बीजेपीच्या नेतृत्वाखाली असणारी महायुती आहे आणि एकनाथ शिंदेची शिवसेना आहे, अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बीजेपी आहे। तर या सर्वांनी RPIचा विचार गंभीरपणे करणं अत्यंत आवश्यक आहे। रिपब्लिकन पक्षाला सोबत ठेवून तो म्हणजे रिपब्लिकन सोबत आहेच आहे, परंतु रिपब्लिकन पक्षाला काही जागा देऊन दलितांची मतं, बौद्धांची मतं मोठ्या प्रमाणामध्ये ट्रान्सफर करण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो। त्यामुळं आम्हाला महाराष्ट्रामध्ये 2 जागा द्याव्यात अशी आमची मागणी आहे। कोणत्या 2 जागा? उत्तर प्रदेशमध्ये नाही, महाराष्ट्रात 2 जागा कुठं? महाराष्ट्रामध्ये एक शिर्डीमध्ये लढण्याची माझी इच्छा आहे। दुसऱ्या काही जागा विदर्भातली किंवा जागा मिळवून चर्चा करू शकेल। रिपब्लिकन पक्षाला एकदम डावलू नये, रिपब्लिकन पक्षाला 2 तरी जागा द्याव्यात अशी आमची मागणी आहे। सातत्याने लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया भाजपवरती वरचढ होईल असं वाटतं का? मला वाटतं की इंडियावर वरचढ होण्याचा प्रश्नच येत नाही आहे। इंडियाच्या नावाने जी आघाडी सुरू करण्यात आलेली आहे ही आघाडी फक्त नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे, ही काही देशाच्या विकासासाठी सुरू करण्यात आलेली नाही आहे। उलट ही आघाडी देशाचा विकास रोखण्यासाठी आहे। नरेंद्र मोदी ज्या गतीनं विकास करतायत आणि लोकांनी पाहिलेलं आहे की 9.5 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक क्षेत्रामध्ये प्रगती झालेली आहे आणि त्यामुळं नरेंद्र मोदींचा विकासाचा रथ रोखण्यासाठी हे सगळे लोक एकत्रित आलेले आहेत, हे सगळे लोक ओळखत आहेत। त्यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे, त्यामुळे आम्हाला चिंता अजिबात नाही। कुठल्या चिन्हावर लढणार तुम्ही? कुठल्या चिन्हावर लढणार? 2 जागा? आता जर आम्हाला जागा मिळाली तर आमचा RPI आठवले हा जो पक्ष आहे तो इलेक्शन कमिशनकडे रजिस्टर आहे। अजून आम्हाला सिम्बॉल नसला तरी सिम्बॉल मिळवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे। त्यामुळे जर आम्हाला जागा मिळाल्या तर आम्ही आमच्या सिम्बॉलवर लढणार आहोत। नाही, पण भाजपकडून बऱ्याच वेळा सांगितलं जातं की जे आमच्या बरोबर आले त्यांना आम्ही भाजपकडून त्यांच्या गळ्यात दुपट्टे टाकलेले आहेत, प्रदेशाध्यक्ष असं म्हटलेत आणि त्याच्यावरती त्यांना निवडणूक लढवायला लागली। तुमच्या पक्षाच्याही माझ्या पक्षाच्या वतीनं आता बाकीचे माननीय एकनाथ शिंदे
यांच्या पक्षाला धनुष्यबाण सिम्बॉल मिळालेला आहे. अजितदादा आणि माननीय शरद पवार यांचा वाद सुरू आहे इलेक्शन कमिशनकडे आणि अजितदादांकडे जवळजवळ 54 आमदारापैकी 40-42 आमदार आहे. त्यामुळे इलेक्शन कमिशनचा जो निकाल आहे हा माननीय एकनाथ शिंदेचा निकाल जसा आला तशाच पद्धतीचा 2/3 मेजॉरिटीचा निकाल त्यांच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. आणि जे घड्याळी सिम्बॉल जे आहे ते अजितदादांना मिळेल. त्यामुळं BJPच्या सिम्बॉलवर BJPचे उमेदवार लढतील आणि बाकीचे जे शिवसेना, राष्ट्रवादी आणि RPI जे आहे आम्ही आमच्या सिम्बॉलवर लढू. महायुतीला जागा कमी दाखवतात राज्यामध्ये सध्या सर्वे. महायुतीला जागा कमी दाखवत असल्या तरी महाविकास आघाडीला 33 जागा दाखवत आहे. महाविकास आघाडीला जरी 35 जागा दाखवत असले तरी आमचा 40 क्रॉस करण्याचा आमचा संकल्प आहे. आणि आपण पाहिलेलं आहे की उत्तराखंड, आपल्या छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये आणि राजस्थानमध्ये एक्झिट पोलच्या रिपोर्टपेक्षाही आम्हाला चांगलं मतदान मिळालेलं आहे, चांगलं यश मिळालेलं आहे. त्यामुळे एक्झिट पोलपेक्षाही पुढे जाऊन जनता आमच्यासोबत आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये 40+ जागा मला मिळतील असा मला विश्वास आहे.